नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजचा नवीन शब्द शिकायचा आहे। डबल ओ चा मराठीतनं काय होतो? ऊ। तर या शब्दापासून कसे वाक्य तयार होतात ते बघायचं आहे। तर चला उदाहरण घेऊया। बी प्लस डबल ओ। तर बी चा काय होतो या ठिकाणी मराठीतून? ब। आणि प्लस डबल ओ चा काय होतो? ऊ। मग या ठिकाणी ऊ चा या ठिकाणी ब ला उकार होऊन जाणार आहे। मग काय शब्द तयार होतो बघा। बी प्लस डबल ओ काय होईल? बू। आणि के चा काय होतोय मराठीतनं? क। लक्षात घ्यायचंय या ऊ चा उकार होऊन जाणार आहे इथे। असं थोडक्यात बी चा ब आणि या डबल ओ चा काय होऊन जाणार आहे? उकार। असा शब्द होणार आहे काय? बू। आणि के चा मराठीतनं क। काय शब्द तयार झाला? बू क। चला पुढच्या उदाहरणाकडे वळूया। सी प्लस डबल ओ इज इक्वल टू। सी चा काय होतो मराठीतनं? क। आणि डबल ओ चा काय होतो? ऊ। तर ऊ चा आपल्याला काय करायचं आहे? क ला उकार करायचा आहे। मग काय होईल शब्द? कू। आणि या इथं एल, कू ल। काय शब्द तयार झाला? कू ल। आता पुढे डी प्लस डबल ओ। डी चा काय होतो मित्रांनो? ड। आणि डबल ओ चा काय होतो? ऊ। हा, मग या डबल ओ चा ड ला उकार होणार आहे। चला करा। काय झाला? डी प्लस डबल ओ डू। आणि डी चा पुन्हा काय होणार आहे? ड। काय शब्द तयार झाला? डू ड। आता इथे बघा एफ प्लस डबल ओ। एफ चा मराठीतनं काय होणार आहे? फ। प्लस डबल ओ चा मराठीतनं काय होणार आहे? ऊ। काय शब्द तयार होतोय बघा। फ ला उकार फू। फू। आणि डी चा मराठीतनं ड। काय शब्द तयार होतो? फू ड। तर ही कन्सेप्ट एकदा समजून घ्यायची आहे व्यवस्थित। जर अडचण येत असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकता। आणि अजून हे सर्व तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे। आणि कमेंट बॉक्स मध्ये नवनवीन शब्द या पद्धतीचा वापर करून तयार करून कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहे।